नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि सत्तू तर गेला आहे मॅचसाठी, क्रिकेटसाठी, आणि अम्मू खूप गाढ झोपीत आहे. आणि तिच्या रात्री बाबांनी तिला सांगितलं, आणि तिचा हा दुधाचा दात पडला, आणि तिला सांगितलं की हा जर दुधाचा दात तू उशीखाली जर ठेवलास तर तुला पैसे मिळतील. आणि अम्मू आमची खूपच हुशार, ते तिनं तसंच केलेलं आहे. तर ते कसं ठेवले, आणि सध्या तर तिने गाढ झोपीत आहे. फक्त तुम्हाला दाखवते, चला. हा तिचा दात दुधाचा, तो पडलाय काल काल पडलाय. ते तिने काल बहुतेक दुपारूनच पडला असावा. हो, मी घरी नव्हते त्यावेळेस. आणि हा तिचा ते दात. आणि हे तिच्या बाबाने ठेवलेले पैसे. आता नंतर पाहू, पिल्लू अजून झोपतच आहे. म्हटल्यावर तिची रिएक्शन पाहत नाही कशी आहेत ते. नंतर भेटू. ची झोप होस तर मी स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाकामध्ये आज पाहिलं तर आज शेवग्याची भाजी करणार आहे. कारण की लवकर आवरायचे, आणि ऑफिसला लवकर बोलवलंय, तर ऑफिससाठी पण लवकरच निघायचं आहे. तर आम्ही उठल्याच्या नंतर तुम्हाला तिचे रिॲक्शन पाठवू. काय झालं बघ बरं माझ्या दाताचं काय झालं बघ की अम्मू पिल्लू, ए अम्मू, उशीर झाल्या. ए तुझं दात गायब झाले. कुठे गेले दात? काय झालं बघ, काही होते बोललीस की त्याचे काय होते का? दात ठेवलेस काय होते? पैसे पैसे होते बघ बरं झाले का? पैसे किती होते का? झोपतीस ग बाई पैसे होतेत ना, बघ बरं झाले का? बघ की बघ, नाही मी बघ का, मी घेतो बघ. ज्यांना पाहिजे त्याला घेते. अरे झाले का? अरे बापरे. पडलेलं दात कुठे गेला बघ बरं. होय. हो, खरंच मॅजिक झालं. अरे बापरे. बाबाची लाड. मुलीच राहते मला, तुम्हाला देते पैसे आहे का? आहे का? आहे का? अजून एक दात पडला कितीच ठेवता का? ठीक आहे, तुझी जेवढी दात पडते तेवढी इथे ठेव, म्हणजे पैसे देतात. काय तिने बोलले तुम्हाला दिवशी खाली जात लगेच काही पैसे होते. मुली झाले का नाही? हो हो बाई, पण ते दात कुठे गेलाय तुझा? दाताचेच पैसे झाले की. हो, माझाही पाडू का ग एखादा? तुझ्या दाताचे 100 तर माझ्या दाताचे किती भेटतील? हो लाडू बाई, तुला पैसे भेटले दाता. चला उठा. अम्मू, अम्मू तर खूप चुकी झाली. आणि हे पहा, स्वयंपाक झालेला आहे, किचन पण आवरून घेतलं आहे. आणि झाडून काढायचे. झाडून मी 4 वाजताच घेतलेला आहे, पण डबल एकदा घ्यावं लागणार, कारण की लेकरं झोपेतून उशिरा उठले की हे असा गोंधळ होतो. तर चला रूम साफ करून घेऊ. हे पहा, सत्तूचा डब्बा भरणं चालू आहे, कारण सत्तू ग्राउंडवर मॅचसाठी गेलेला आहे. तर त्याला जातानाच म्हटलं होतं की डब्बा मी तुला घरूनच बनवून आणून देते. मलाच वाटते की भाजी तर खूप छान झाली, आणि त्याला ही भाजी पण आवडते, आणि हे तर त्याला खूपच आवडते. हा डब्बा अम्मूचा आहे आणि माझा, कारण की सत्तू नसल्यामुळे अम्मूला मला ऑफिसला घेऊन जावं लागेल. अम्मूला हॉट चॉकलेट खूप आवडते, म्हणून हॉट चॉकलेट बनवत आहे. अम्मूचं दूध तयार करते, आणि अम्मूला आज हॉट चॉकलेट पाहिजे, म्हणून आज हॉट चॉकलेट बनवून देत आहे. आणि मी भात बनवला होता,
कारण अम्मूला भात खूप आवडतं. चपाती खाणार नाही पण तिनं भात नक्कीच खाईल म्हणून भात पण सोबत घेत आहे. डेली रुटीन फॉलो करायचं आहे आपल्याला पण. हे माझ्या म्हणजे माझा अम्मू आणि आम्ही तयारीला लागलो आहोत. मी झाड तुटला आणि मला पैसे भेटले 1000 रुपये. मला आज ते पण कसं कमी मला येतच नाही. अम्मूची खुशी वेगळीच आहे. ती त्या गोष्टीतच खुश आहे. त्यानंतर हे लावत आहे बॉडी. संपलं बाउंड्री निघला आता निघला. जब सबसे है भारी ये है सनस्क्रीन की बारी, अब आएगी सनस्क्रीन की बारी. जिंदाबाद पीयूष की जिंदाबाद. सनस्क्रीन भरून भरून लावायची गुपलो. क्यों ऊन जास्त आहे. लाव हाताला ते. वाह हो. आणि डेली यूजची क्रीम हा मी तर लेकरांना फोडलेली आहे. त्यामुळे डेली रुटीनची क्रीम तर नाही लावली. आणि काय करून बघायची तिच्यापाशी. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. म्हणजे एक चुटकी सिंदूर की कीमत. तर हे लावणार आहे. थप्पड मारून घे सर मला दे सर. फायनली आम्ही दोघी पण तयार झालो आहोत. आणि चला चाललो म्हणाली. देवपूजा राहिली. त्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघितलं ना जेव्हा हे काय झालं माझ्यासोबत. फायनली आम्ही निघालो आहोत. मी ड्युटीला आणि अम्मूला सोबत घेऊन जाणार आहे आज. आणि पुन्हा वरती जावं लागलं कारण की फोनचं चार्जर घेतलं नाही. आणि मी निघालेली आहे. बसलीस? निघायचं का? चल इकडे बाय कर. आमू सरांना भेटायला गेली आहे. सत्तूला टी शर्ट भेटला आणि मला टी शर्ट भेटलं नाही म्हणून बोलायला गेली आहे. आणि फायनली आता आम्ही घरी निघालो. आम्ही कशासाठी थांबलो माहिती का इथं? तर तुम्हाला दाखवते चला. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अम्मूनं 100 रुपयाची काय खरेदी केली ते तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर बाय.